सासवड ते कोंढवा हिंदू जनआक्रोश मोर्चा पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांना बोबदेव घाटामध्ये अडवलं। जिहादी प्रवृत्तीचे लोक दहशत पसरवत असल्याचा पडळकरांचा आरोप। दहशत पसरवणाऱ्यांच्या विरोधामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्याची मागणी। जागतिक गौर बंजार दिनाचा औचित्य साधून बीडमध्ये राष्ट्रीय बंजारा महासंघाची स्थापना। महासंघाच्या माध्यमातून बंजारा आरक्षणाची लढाई लढण्याचा निर्धार। पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलांची सोहळ्यासाठी उपस्थिती। मुंबईच्या चारकोपमध्ये गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। गॅस टेम्पोमधून त्याने 27 एचपीजी सिलेंडरची चोरी केलेली होती आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या आरोपीचा शोध घेण्यात आला। नालासोपाऱ्यामधून त्याला अटक झाली आहे। देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा आहे। एलपीजी गॅसचा साठा देखील पुरेसा आहे। पेट्रोलियम मंत्रालयामधील संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांची माहिती। युद्धामुळे एलपीजी गॅसवरती परिणाम झाल्याची देखील कबुली देण्यात आली आहे। डोंबिवलीच्या माणकोली पुलाच्या रस्त्यावरती तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी। डोळे बंद करून बाईक चालवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बाईकच्या मागे बसणारा तरुण बाईक स्वाराला मार्गदर्शन करतोय। रत्नागिरीमध्ये एलईडी बोटीचा वापर करून मासेमारी करणाऱ्या बोटींवरती कारवाई। ऑपरेशन क्लीन सी मोहिमेच्या अंतर्गत जयगड बंदरावरती 3 बोटींवरती कारवाई करण्यात आली। गोंदियाच्या नवेगाव बांध जलाशयामध्ये नौका विहाराचा शुभारंभ। नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरामधल्या पर्यटनाला आता चालना मिळेल। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः नौका विहाराचा आनंद घेतला। हिंगोलीमध्ये हळदीचा भाव 1000 रुपयांनी घसरलाय। 2 दिवसांपूर्वी हळदीला 15,000 रुपये क्विंटलच्या मागे भाव मिळत होता। आता मात्र 14,000 रुपयांचा दर मिळतोय। वसईच्या मुळगावामध्ये रानडुकरांचा हैदोस बघायला मिळतोय। रानडुकरांमुळे पिकांचं मोठं नुकसान। शेतामधील भात आणि भाजीपाला पिकाची नासधूस। रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।